मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त कोल्हापूर रेल्वे स्थानकात बाल तस्करी जनजागृती कार्यक्रम. आरपीएफकडून मदतीसाठी आवाहन. कोल्हापूर येथील जागतिक मानव तस्करी विरोधी दिनाचे औचित्य साधून आज कोल्हापूर रेल्वे स्थानकात लहान मुले-मुलींच्या तस्करीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये बाल तस्करीबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच संकटात असलेल्या मुलांना मदतीचा हात देण्यासाठी आवश्यक माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. चाइल्ड हेल्पलाईन आणि मदत क्रमांक. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे आरपीएफ निरीक्षक विजय मांजी व उपनिरीक्षक आर.एम. पांडे यांनी उपस्थितांना चाइल्ड हेल्पलाईन संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, हरवलेली, एकटी असलेली किंवा ज्यांना मदतीची गरज आहे अशा मुलांना आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत केली पाहिजे. अशा परिस्थितीत 1098 चाइल्ड हेल्पलाईन, 112 राष्ट्रीय आपत्कालीन सेवा आणि 139 रेल्वे हेल्पलाईन या मदत क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा. यामुळे अनेक मुलांचे आयुष्य वाचू शकते, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनुजा कुरुंधळ यांनी देखील मार्गदर्शन केले. संस्थांचा सहभाग आणि प्रशासनाचे सहकार्य. सदर कार्यक्रम कोल्हापूर रेल्वे प्रशासनाच्या मदतीने ॲक्सेस टू जस्टिस आणि डॉक्टर आंबेडकर शेती व विकास संशोधन संस्था यांनी संयुक्तपणे राबवला. या कार्यक्रमाला आरपीएफचे मुख्य निरीक्षक विजयकुमार मांझी, रेल्वेचे प्रधान आरक्षक शिवाजी नरुटे, आरक्षक सागर कांबळे, स्टेशन प्रबंधक आर.के. मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात जिल्हा बाल मदत केंद्राच्या अस्मिता पवार, भाग्यश्री गावडे आणि रेल्वे बाल मदत केंद्राच्या योगिता बागे, राजश्री दलवाई, ओंकार ओलपे यांचा सहभाग होता. ॲक्सेस टू जस्टिस व डॉक्टर आंबेडकर शेती व विकास संशोधन संस्थेचे आनंदा कांबळे, नीता आवळे, गीता पाखरे, माधुरी कांबळे, आरिफ पाणारी, मुस्तफा शिकलगार, शैला कुरणे यांच्यासह प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता आवळे यांनी प्रभावीपणे केले, तर आनंदा कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमाबद्दल रेल्वे प्रशासन आणि सहभागी संस्थांचे प्रवाशांनी आणि नागरिकांनी भरभरून कौतुक केले. या जनजागृतीमुळे बाल तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि समाजाला अधिक संवेदनशील बनवण्यासाठी मदत होईल अशी आशा करण्यात आली. लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.